गेटवेहून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली। दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, 2 जणांची प्रकृती गंभीर। 101 जणांना बाहेर काढण्यात यश। काँग्रेसचं आंबेडकरांच्या विरोधात काम, माझं विधान मोडतोड करून दाखवलं। काँग्रेसच्या आरोपांना अमित शहांचं प्रत्युत्तर। अमित शहांच्या वक्तव्याविरोधात मविया आक्रमक। अमित शहांचं आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य। उद्या नागपूरच्या संविधान चौकात मवियाचं आंदोलन, आमदार करणार आंदोलन। अमित शहांच्या विधानामुळे भाजपचा बुरखा फाटला, उद्धव ठाकरेंची टीका। बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, शिंदे अजित पवारांना मान्य आहे का, ठाकरेंचा सवाल। एसटीच्या ताफ्यात 3500 लालपरी बसेस दाखल होणार। 2025 मध्ये नवीन एसटी बस रस्त्यावर धावणार। एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंची घोषणा। साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना पुरस्कार जाहीर। रसाळ यांना कवितायन या पुस्तकासाठी पुरस्कार जाहीर। मराठी भाषेसाठी 2024 साहित्य अकादमी पुरस्कार। ठाण्यातील ज्वेलर्स दुकानात 5,79,00,000ची चोरी। ठाणे स्टेशन परिसरातली धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।